नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे प्रकृतीनुसार जीवनशैली. जीवन जगण्याची कला म्हणजे आयुर्वेद. हे शास्त्र व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाशी अतूट नातं जोडून आहे. प्रकृती ही एक फार व्यापक संकल्पना आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत जी उपकारक ठरते ती प्रकृती आणि जी विनाशकारक ठरते ती विकृती. व्यक्तीची प्रकृती जर आपल्याला माहिती असेल तर त्याच्या तब्येतीला अनुसरून तो कोणत्या गोष्टी घेऊ शकतो आणि कोणत्या गोष्टी टाळू शकतो हे तो निश्चित करू शकतो आणि त्यामुळेच त्याचे स्वास्थ्य हे टिकू शकते. आणि यावरूनच आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व आपल्याला कळलेलं असेल. आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आरे पोद्दार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे ज्येष्ठ सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विजय पोतदार. नमस्कार डॉक्टर, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर विजय पोतदार हे एम डी आहेत. रुग्णानुभव आणि महाविद्यालयीन अनुभवाचा त्यांना 24 वर्षांचा अनुभव आहे. आयुर्वेदातील अनेक विषयांवर त्यांनी आकाशवाणी आणि इतर वाहिन्यांवर जनप्रबोधन केलेलं आहे. दर्शको, आजच्या विषयाने तुमच्या मनात नक्कीच कुतूहल निर्माण झालेलं असेल. प्रकृती या विषयावर तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील आणि ते प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहून घ्या. 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी STD कोड आहे. 24908050 आणि 24988050 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. डॉक्टर, कार्यक्रमात सुरुवात करताना आपण विचारूया की प्रकृती हे जे आपण आता टॉपिक घेतलंय ती प्रकृती म्हणजे नेमकं काय असतं? तर प्रकृती म्हणजे नेमकी काय ह्याबाबतचं आपल्या सर्वांना कुतूहल असतं. सर्वसामान्यपणे ग्रामीण भागातनं याविषयीची अधिक माहिती नसते, परंतु आपली जर प्रकृती निश्चित आपल्याला करता येऊ शकली तर आणखीन आपण चांगल्या प्रकारे आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीने राखू शकतो. त्यासाठी आपण व्यवहारतः हे म्हणतोय की आम्ही डॉक्टरांकडे प्रकृती तपासायला गेलो आहे, परंतु नेमकं काय होतं की प्रकृती तपासायला जातो रुग्ण आणि नेमकं डॉक्टर विकृती तपासतात, त्याचा रोग शोधण्याचा प्रयत्न अगोदर करतात. परंतु तत्पूर्वी आपण डॉक्टरांनीसुद्धा आणि रुग्णांनीसुद्धा प्रकृतीचं पाहणं, प्रकृती निश्चित करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आजच्या आपल्या कार्यक्रमात तुम्हाला निश्चितपणे लक्षात येऊ शकेल. म्हणून प्रकृती म्हणजे काय या संदर्भात, प्रकृती म्हणजेच अर्थात सृष्टीमधील विविध प्राणी, मानव या सर्वांचा मूळ स्वभाव, मूळ त्या रचनेचा स्वभाव किंवा त्या शरीराचा स्वभाव, शरीर आणि विशेषतः जो शरीराचा स्वभाव आहे तो प्रकृती आहे, ती प्रकृती जन्मतः असते आणि ही अनेक विविध गोष्टीवरती अवलंबून आहे. तेथील वातावरण, गर्भधारणेच्या वेळेस निर्माण असलेली परिस्थिती यावरती प्रकृती अवलंबून ठरते. आणि ह्या प्रकृतीच्या संबंधीचे विशेष आपल्याला जर आकलन झालं किंवा निश्चित निदान झालं किंवा नेमकी आपली प्रकृती कुठली आहे हे आपण समजून घेऊ शकलो तर आपल्याला अनेक रोगापासून दूर राहता येऊ शकतं. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वीच जाण्याची अधिक आवश्यकता पडणार नाही. कारण प्रकृतीच्या दृष्टीने आपण जर समजा आपली प्रकृती नेमकी कळली तर आपल्याला विविध प्रकारचे त्यानुसार प्रकृतीस अनुकूल असणारे आहार, अनुकूल असणारे काय खावं काय खाऊ नये या दृष्टिकोनातून आपल्याला नीट कळायला लागतं आणि त्यानुसार आपण ते पालन केलं तर निश्चितच आपल्याला प्रकृती ही आपली अबाधित राहते आणि आपल्याला विविध प्रकारच्या रोगापासून आपण दूर राहू शकतो. अच्छा, म्हणजे प्रकृती निश्चित करण्यामुळे आपल्याला आपली जी प्रकृती आहे त्यानुसार आपण काय खायचंय काय नाही खायचंय किंवा कुठचे रोग होऊ शकतात हे सुद्धा आपल्याला कळू शकतं. डॉक्टर, आजच्या आधुनिक शास्त्रानुसार आजच्या आधुनिक प्रचलित जे शास्त्र आहे त्याला आपण ह्याचा संबंध जोडू शकतो का ह्या प्रकृतीचा? अगदी निश्चितपणे आपण हे समजून घेऊ शकतो. कारण फार प्राचीन काळापासून आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रकृती संबंधित अत्यंत सुंदर आणि इतकं व्यवस्थित वर्णन शास्त्रीय पद्धतीने आलेलं आहे. त्याबाबतची माहिती आपण पाहिली तर आपल्याला आजही ह्या अद्ययावत प्रचलित असलेल्या विज्ञानयुगात सुद्धा हे आपल्याला लक्षात यायला लागतं की प्रकृती ज्ञानाचं किती महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर प्रकृती ज्ञानाचं महत्त्व लक्षात घेता आपण म्हणतो पण व्यक्ती तितक्या प्रकृती, कारण तुमची आणि आमची एका घरात सुद्धा राहत असताना 4 लोकांची प्रकृती भिन्न भिन्न असू शकते. आपल्या एकमेकांचे चेहरे घरातल्या सुद्धा मिळते जुळते असू शकत नाहीत, म्हणजे इतकं त्यात भिन्नत्व आहे. म्हणूनच आजच्या आधुनिक जगामध्ये ह्यालाच बायोडायव्हर्सिटी किंवा जैववैविध्यता असं म्हटलं जातं. कारण घरातील 3-4 जी लोक आहेत त्यांच्या एकमेकांच्या आवडीनिवडी, एकमेकांची राहणी, एकमेकांची विविध प्रकारची जी
राहीन ज्याला आपण वर्तणूक लाईफस्टाईल म्हणू, ही त्यात विविधता येते. कोणाला काही आवडतं, कोणाला काही आवडत नाही. एखाद्याला पाणी आवडतं तर एखाद्याला गरम पाणी आवडतं, कोणाला थंड आवडतं, नाही मला फ्रीजमधलं आवडतं. ह्या आपल्याला यावरून लक्षात यायला लागते की हे असं का. माणसं तर सर्व सारखेच आहेत, रचना सर्व सारखीच आहे, डोळे नाक कान डोळे सगळे सारखीच असताना सुद्धा एवढी प्रकृतीमध्ये काय नेमकी भिन्नता आहे, काय वेगळेपण आहे, हे खरंच कुतूहलाचा विषय आहे. आणि हे इतकं सुंदर वर्णन आपल्या आयुर्वेदामध्ये, या भारतीय आयुर्वेद शास्त्रामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. हे खरंच, आणि या आधारे आपण प्रकृतीचं ज्ञान निश्चित केलं किंवा प्रकृती आपली माहीत करून घेतली तर आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची अधिक आवश्यकता पडणार नाही. त्यानुसार आपण आपलं आरोग्य अबाधित आणि आरोग्यसंपन्न जीवन जगू शकतो. बरोबर सर, आपण आयुर्वेदामध्ये पहिलं वाक्य असंच आहे ना की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, हाच पहिला आपला उद्देश आहे. सर, ही प्रकृती निश्चित जेव्हा करायची असते तेव्हा आपल्याला स्वतःच करू शकतो का डॉक्टरकडे जाणं आवश्यक असतं त्याच्यासाठी? अगदी खरं आहे. अलीकडच्या काळामध्ये प्रकृती निश्चित करण्यासाठी काही बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, जे आपण जैवतंत्रज्ञान म्हणतो, ह्याच्या सुधारणामुळे किंवा अत्यंत विकसित झाल्यामुळे सॉफ्टवेअरसुद्धा डेव्हलप केलेली आहेत. अनेक आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांनी सॉफ्टवेअर डेव्हलप केली आहेत. त्यांनी विविध प्रकारचे प्रश्नावली तयार करून ती प्रश्न रुग्णाला विचारून घेऊन त्यात जे अधिकतेने जे प्रश्न येतात, होयची असतात उत्तरे, त्यात जे प्रामुख्याने जी प्रश्न मेजॉरिटीने येतात ती या प्रकारची प्रकृती ठरवून ते निश्चित करतात. परंतु आता प्रत्येक वेळी आपल्याला एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं शक्य नसतं, कारण बऱ्याच ठिकाणी ह्या सुविधा नसतात, कारण इतके एक्सपर्ट डॉक्टर ग्रामीण भागात पोहोचलेले नसतात. म्हणून ग्रामीण भागापासून तर शहरी भागाच्या लोकांनासुद्धा, जे शिकलेले आहेत त्यांनासुद्धा जर प्रकृतीचं ज्ञान निश्चितपणे कळलं तर आपल्याला निश्चितच त्यांना आरोग्याची प्राथमिक जी काळजी घ्यायची आवश्यकता असते ती त्यांना घेता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला प्रकृती ही सर्वसामान्यपणे सुद्धा ठरवता येऊ शकते. म्हणजे इव्हन आपण सहज चर्चा करून किंवा काही प्रश्न किंवा काही निराळ्या प्रकारचे निरीक्षण करून सुद्धा आपण काय खातात, काय पितात किंवा कशा बोलतात, कसे चालतात, हे अगदी सर्वसामान्यपणे आपण पाहून प्रकृतीची निश्चिती करता येऊ शकते. तर मग ही प्रकृती जी असते ही किती प्रकारची असते? आता सर्वसामान्यपणे उदाहरण देताना मी तुम्हाला सांगेन की यात स्लाइड बघूया. तर यात एक चित्र आपल्याला दिसत आहे. यामध्ये एक 5-6 लोक फिरायला गेलेले आहेत. बरोबर. 5-6 लोक फिरायला गेल्यानंतर तुम्ही पाहत असाल किंवा आपण जेव्हा फिरायला जातो सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा इव्हनिंग वॉकला, त्यावेळेस काय होतं, काही लोक मागे पडतात. अच्छा. फिरायला गेल्यानंतर आपल्याला वाटतं काय मागे पडतात, ही त्यांची प्रकृतीची निर्देशक आहेत. काही लोक मध्ये कुठेतरी असतात आणि काही लोक फटाफट पुढे निघून जातात. ते म्हणतात नाही, मला हळू नाही चालू नका, कारण माझा स्वभाव आहे, माझी प्रकृतीच अशी आहे. आणि अक्षरशः जे मागे राहतात किंवा हळूहळू चालतात यांची प्रकृती हे विशेषतः कफप्रधान असते. आणि जे मध्ये कुठेतरी टाइम एंटरटेन करत करत हळूहळूपणे चालतात, शांत गंभीरपणे चालतात, हे पित्तप्रधान प्रकृतीची असण्याची शक्यता अधिक असते. हे आपण प्रॉबेबली सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर जी दुसरी प्रकृती, पुढची जी वातप्रधान नावाची जी प्रकृती आहे, वातची ज्याला म्हणू, विशेषतः वातप्रधान लक्षणे असलेली अशी जी प्रकृती आहे, हे लोक फास्ट, चपळ, गतिमान पुढे निघून जातात. तर ह्यावरून सुद्धा आपल्याला प्रकृतीची आपली सहजपणे निश्चिती करता येऊ शकते. म्हणजे आपण जेव्हा बघत असतो तेव्हा पण आपल्याला सहज कळू शकतं की हा व्यक्ती कुठच्या प्रकारचा आहे. अगदी खरं आहे. म्हणजे स्वभावाला औषध नाही म्हणतात तसं प्रकृतीलाही औषध नाही, प्रकृती ही निश्चितच झालेली असते त्याची. सर, आपण आता जी वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती म्हणाला, तर ती जी पहिली वात प्रकृती असते ती नेमकी काय असते? प्रामुख्याने प्रकृती ही 2 प्रकाराने समजून घेणं आवश्यक आहे. सर्वसामान्य एक म्हणजे शरीर प्रकृती, ज्याला आपण देह प्रकृती म्हणतो, की आपल्या शरीराची ठेवण, आपल्या शरीराची रचनात्मक काय, शरीर हे बायोलॉजिकली सिमेट्रिकली जरी असलं दोन्ही बाजूंसारखं, तरी पण ते शरीराची ठेवण ही ठरलेली असेल. आणि ह्या शरीराच्या ठेवणवरून सुद्धा आपल्याला प्रकृती निश्चिती करता येते. म्हणून देह प्रकृती आणि दुसरी आहे मानस प्रकृती. मानस प्रकृती हे विशेषतः गर्भाधान समयी ही असलेल्या वेगळ्या परिस्थिती आणि त्या घटनेवरून अवलंबून असते. आणि त्याशिवाय मातृ पितृ यांच्या विविध जीन्स किंवा वेगळ्या प्रकारचे म्हणू शकतो या भाव जे आहेत, जे की आपण आज जे व्यक्त करू शकत नाही अशा प्रकारचे जे भाव आहेत ते प्रकृतीमध्ये निपजतात आणि तीच प्रकृती पुढे जन्माला येते किंवा तीच प्रकृती आयुष्यभर पुढे राहते. म्हणून प्रकृती पुढे बदलू शकत नाही. म्हणून प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, एक शरीर प्रकृती आणि मानस प्रकृती. शरीर प्रकृती ही प्रामुख्याने आपण दोषानुषंगाने समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण वातज म्हणजे केवळ वातज नव्हे, तर वातप्रधान म्हणू आपण ज्याला, का वात विशेष लक्षणे असलेली प्रकृती. आणि दुसरी प्रकृती पित्तप्रधान प्रकृती, पित्त विशेष प्रकृती,
तिसरी प्रकृती म्हणजे ही वातप्रधान कफप्रधान. कफप्रधान प्रकृती. बरोबर. तर ह्या अनुषंगाने आपल्याला ती शारीरभाव किंवा मानसभाव हे निरीक्षण करून किंवा तपासून आपल्याला निश्चित करता येईल. म्हणजे वातप्रधान प्रकृती जेव्हा आपण म्हणतो आणि- तेव्हा पित्त आणि कफ हे पण असतंच त्याच्यामध्ये, पण ते जास्त अगदी असतं. बरोबर आहे. पण विशेषतः विशेषतः कुठल्या दोषाचं प्राधान्य त्या अनुषंगाने ती प्रकृती तयार झालेली असते, त्या अनुषंगाने त्यांचे स्वभाव, त्या अनुषंगाने त्याच्या शरीराची ठेवण तयार झालेली असते, त्या अनुषंगाने त्याच्या शरीराच्या विविध प्रकारच्या हालचाली होतात. त्यात विशेषतः दोषप्रधान जशी प्रकृती सांगितली आहे तशी काही वेळा प्रकृती ही द्विदोषच पण असू शकते. बरं. म्हणजे 2 दोष प्राधान्याने असतात. त्यात वातपित्त प्रधान, वातकफ प्रधान किंवा ज्यात विशेषतः जरी लिडिंग दोष फॅक्टर जो एक आहे दोष प्रधानता असली तरी पण दुसरा अन्य दोष फॅक्टर सुद्धा त्यात सोबत असतो. तिन्ही दोषाची जरी प्रामुख्याने लक्षणे असली तरी प्राधान्याने ज्या दोषांची लक्षणे अधिक आहेत ती प्रकृती आपण म्हणून ठरवतो. है बरोबर. ना? त्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न किंवा काही आपण चित्र पाहून स्लाइड सुद्धा ठरवता येऊ वात शकते. प्रकृतीची आपण स्लाइड बघूया काही पहिली. स्लाइड बघावी आपण. बरोबर. हा हे तर साधारणतः यावर प्रमाणानुसार एक प्रॉबेबली आपण प्रकृती कशी ठरवता येईल हे पाहिलं आहे. पहिल्या चित्रात आपल्याला दिसतंय वातज प्रकृती, जी की ही सडपात असते, स्लिम असते किंवा सहजपणे ही अधिक चपळ असते आणि आकृतीची ठेवण ही अशा प्रकारची असते. त्यानंतर जी पित्तप्रधान प्रकृती आहे ती पित्तप्रधान प्रकृती ही मध्यम बांधा असतो, तो मध्यम बांधाची असतो आणि विशेषतः जो जी कफप्रधान प्रकृती आहे ही स्टाउट सुदृढ आणि थोडेसे अशा प्रकारचे जे याला लठ्ठपणा स्वरूपाची सारखी प्रकृती असते, जेणेकरून की उत्तम धातू उपचित असतात, त्यामुळे ते प्रमाणात असतात आणि सुदृढ अशा प्रकारची प्रकृती असते ती कफप्रधान प्रकृती आहे ना. त्यानंतर मानस प्रकृती जी आहे ही प्राधान्याने मानस प्रकृती ही प्राधान्याने 3 प्रकारची आहे. ती सात्विक प्रकृती म्हणतो, त्यानंतर राजसिक प्रकृती आहे आणि त्यानंतर तामसिक प्रकृती आहे. तर सात्विक प्रकृतीचे जे व्यक्ती असतात, लोक असतात, ते कसे असतात, जे देव गुरु वरिष्ठ किंवा वरिष्ठांचा आदर करतात किंवा हे बुद्धिमान लोक असतात, त्यात ते मेधावी असतात, त्यांची स्मरणशक्ती ही धारणक्षमता अधिक चांगली असते. त्यांची ग्रहणक्षमता कमी जरी असली तरी धारणक्षमता चांगली असते, त्याला आपण म्हणू मेमोरी स्ट्रॉंग असते, अधिक काळपर्यंत ते स्मरणात राहते आणि त्यांच्या क्रिया ज्या आहेत कप्रधान सात्विक प्रकृतीच्या ह्या थोड्या संत किंवा त्यांचे ज्या विविध प्रकारचे जे आचरण असतात त्यात संतचे जे आचरण असते त्याप्रमाणे राहतात, अभ्यासवृत्तीचे असतात आणि अशा प्रकृतीला आपण सात्विक प्रकृती म्हणतो. सर आपण एक प्रश्न घेऊया. शरद गडकर प्रश्न विचारतायत बीड वरून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा बोला. हा नमस्कार मॅडम. मला सरांना असा प्रश्न विचारायचा होता मॅडम. हा. हॅलो. बोला बोला. हा तर आपण समजा दुसऱ्याची जी प्रकृती पाहून जीवनशैली वापर करतो आणि तशा जीवनशैलीनुसार जर आपण त्या प्रकृतीचा विचार केला तर आपल्यामध्ये काही विकृती येऊ शकते का? बरं. किंवा जर तशी विकृती जर येऊ द्यायची नसेल तर आपण आपली जीवनशैली बदलायला हवी का? चालेल. चांगला प्रश्न आहे. धन्यवाद. सर काय सांगाल तुम्ही त्याला? प्रकृतीनुसार जीवनशैली काय खावं काय नाही खावं हे त्या प्रकृतीनुसार ठरलेलं असतं आणि त्या आहाराचं, त्या विहाराचं, त्या लाईफस्टाईलचं जर पालन केलं तर विकार होण्याची संभावनाच नसते. मुळात तोच प्रश्न आहे की आपण प्रकृतीनुसार जर आपण आपलं जीवनशैली अडॉप्ट केली किंवा स्वीकारली तर सहसा रोग होत नाहीत. अनेक रोगापासून आपण प्रतिबंधित राहू शकतो किंवा रोग होणार नाहीत याची निश्चित खात्री आहे. बरोबर. म्हणून त्यामुळे कुठल्या प्रकारचे वाईट परिणाम होण्याची शक्यता नाहीच आहे. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तुम्हाला आज एक सरप्राईज देणार आहे. मैं तो जलता हूं तेरे. जमली तर प्रीती आहे, संपलं तर प्रेत आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये आपला रुग्ण हे दैवत मानलं पाहिजे. ही पद्धत खेड्यातली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. हे सगळी नेमकी सुरुवात कधीपासून झाली? जास्तीत जास्त या तरुण पिढीने सैन्याकडे आकृष्ट झालं पाहिजे. मला आश्चर्य वाटलं की एवढे मोठे म्युझिक डायरेक्टर माझ्या घरी कसे काय आले. पवनकरांचं घर म्हणजे संगीताचा अड्डा. अतिथी पहिल्या, तिसऱ्या व 5व्या मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि रात्र 9 वाजता. पुन्हा प्रसारण पहिल्या, तिसऱ्या व 5व्या गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि रात्र 11:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर.
हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे प्रकृतीनुसार जीवनशैली आणि वक्ते आहेत, सहभागी डॉक्टर आहेत डॉक्टर विजय पोतदार. डॉक्टर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण सात्विक, राजसिक, तामसिक ह्या मानस प्रकृतींबद्दल बोलत होतो, त्याविषयी काय बोलतो? तर राजसिक प्रकृती आपण ठरवताना आपल्या आजूबाजूच्या लोकांत वावरत असताना राजसिक प्रवृत्ती आपल्याला ठरवता येऊ शकते. हे लोक धडपड असतात, चपळ असतात, उत्साही असतात आणि विविध कार्यक्रमात सक्रिय असतात. बरं. आणि अशा प्रकारची राजसिक प्रवृत्ती असते ते ऍक्टिव्ह असतात थोडक्यात सांगायचं. आणि त्यानंतर तामसिक प्रवृत्ती जी आहे हे लोक जड असतात, अज्ञानी असू शकतात किंवा ते मोहित असतात, तर हे झोपाळू सुद्धा असू शकतात, तर आणि निष्क्रिय असतात विशेषतः. म्हणून यावरून आपल्याला राजसिक प्रकृती आणि तामसिक प्रवृत्ती पण ठरवता येऊ शकते. त्या अनुषंगाने पण आपण त्या प्रकारचं त्यांना आहार दिला, लाईफस्टाईल दिली, तर आपल्याला अनेक रोगापासून त्यांना सुद्धा दूर ठेवता येतं किंवा अनेक रोगापासून त्यांना मुक्ती देता येऊ शकते. बरोबर. सर, त्यानंतर विशेषतः आपण देह प्रकृतीकडे पुन्हा वळूया. देह प्रकृतीमध्ये विशेषतः वातप्रधान प्रकृती, पित्तप्रधान प्रकृती आणि कफप्रधान प्रकृती. बरोबर. वातप्रधान प्रकृतीमध्ये विशेषतः जो बांधा आहे तो आपण आता चित्रात पाहिल्याप्रमाणे हा कृशबांधा असतो. वात प्रकृतीमध्ये सडपातळ असतो, स्लिम असतो. त्यानंतर सर, काही स्लाइड आहे का आपल्याकडे? हा, आपल्याकडे स्लाइड आहे, ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये विशेषतः हे स्पष्ट यात आहे की शरीर आकृती बांधा जो आहे कृश बांधा असतो. त्वचा ही खरखरीत आणि काळी असते. केस हे कोरडे असतात, विरळ असतात. झोप कमी व सारखी खंडित झोप असते. हे सारखे मध्ये मध्ये उठतात. आणि त्यानंतर यांची भूक जी असते ही विषम स्वरूपाची असते. कधी भूक लागते तर कधी लागत नाही, जेवले तर जेवले नाही तर नाही जेवले. यांची स्मरणशक्ती सुद्धा तशाच प्रकारची अनियमित स्वरूपाची असते. कधी लक्षात ठेवतील तर कधी लागणे नाही, अशा प्रकारची अनियमितता असते. हे लोक अधिकाधिक चपळ असतात, ऍक्टिव्हली काम फटाफट करून मोकळे होतात. त्यानंतर सहनशीलता यांची मात्र कमी असते आणि यांच्यात एकाग्रता कमी असते, कारण वायू किंवा वात दोष प्रधानता हा गुण आहे की ते अनियमितता अधिक असते, चंचलता अधिक असते. म्हणून अशा प्रकारची जी लक्षणे ज्या आपल्या व्यक्तीमध्ये आढळतात त्यांना आपण वातप्रधान प्रकृती संबोधून मग आपण त्या पुढच्या प्रकारची जीवनशैली अडॉप्ट करणं आवश्यक असतं. त्यानंतर पित्तप्रधान प्रकृतीची आपण पाहिलं असता. पित्तप्रधान प्रकृतीमध्ये विशेषतः हा जो बांधा आहे मध्यम असतो, प्रमाणबंध असतो आणि त्वचा जी अशा लोकांची जी असते ती ही मऊ आणि लालसर गौर वर्णाची असते, आरक्त वर्णाची असते. आणि त्यानंतर झोप जी आहे ही ठीक परंतु एकदम लगेच लागू शकते. त्यानंतर वजन हे अगदी प्रमाणात असतं किंवा अधिक नसतं आणि कमी नसतं. आणि स्मरणशक्ती यांची मात्र उत्तम आणि प्रगल्भ असतात हे लोक. त्यानंतर चपळता कार्यक्षम असतात, सहनशीलता यांची मध्यम स्वरूपाची असते. पण हे लोक फार लवकर क्रोधित आणि चिडचिड होतात, यावरून आपल्याला निश्चित लवकर ठरवता येईल. लगेच चिडतात, थोड्या लहान सहान गोष्टी सुद्धा हे चिडतात. त्यामुळे ही प्रकृती आपल्याला पटकन ठरवता येऊ शकते व्यवहारतः. त्यानंतर एकाग्रता यांच्यामध्ये चांगल्या स्वरूपाची असते. त्यानंतर कफप्रधान प्रकृती जी आहे विशेषतः हा जो प्रकृती बांधा आहे स्थूल असते, मोठी असते, सुदृढ स्वरूपाची असतात. आणि यांची जी त्वचा आहे ही त्वचा मऊ, स्निग्ध आणि गौरवर्णाची असतात, ज्याला श्वेत गौरवर्ण म्हणू. जशी पित्तप्रधानमध्ये आरक्त गौरवर्ण असते तशी इथे गौरवर्ण असते. केस हे दाट आणि मऊ असतात. झोप हे शांत आणि भरपूर घेतात नेहमी, कारण ह्या प्रकृतीचा तो स्वभाव आहे. त्यानंतर वजन यांचे मात्र नेहमीच चटकन वाढतं आणि रायटिंग करायला गेलं तर पटकन उतरायला लागतं आणि लगेच त्यांचं वजन वाढायला लागतं. यांना मात्र भूक सहन होत नाही. भूक लागली तर यांना भूक सहन होते, कारण ही प्रकृतीचा हा मूळ निसर्गता स्वभाव असा आहे की यांना भूक सहन होण्याची क्षमता त्यांच्या प्रकृतीचा त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असतो. त्यानंतर चपळता यांच्यामध्ये कमी असते, मंद असतात, सावकाश निर्णय घेताना धीरगंभीर, बोलताना सुद्धा हे धीरगंभीरपणे बोलतात, स्पष्ट बोलतात. हे सात्विक आणि बुद्धिमान असण्याच्या असतात. त्यानंतर सहनशीलता यांच्यामध्ये अधिक असते, एकाग्रता यांच्यात चांगल्या प्रकारची असते. म्हणून अशा लोकांना आपण सहजपणे प्रकृती ही विशेषतः कफप्रधान आहे हे आपण निश्चितपणे ठरवू शकतो. आताच आपण 3 प्रकृती बघितल्या, वात, पित्त आणि कफ. आपण हे चर्चा अशीच चालू ठेवूया. एक फोन येतोय. डॉक्टर वी.स. महाजन प्रश्न विचारतायत रत्नागिरीवरून. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. विषय जो आहे की प्रकृतीनुसार जीवनशैली, आपण प्रकृतीबद्दल, कन्सेप्ट बद्दल अतिशय छान माहिती सांगितली, धन्यवाद. पण त्याचबरोबर तुम्ही जीवनशैली म्हणजे काय, कुठली इथं जीवनशैली कुठली अभिप्रेत आहे? कारण माझ्या ज्ञानानुसार जीवनशैली म्हणजे एक बुद्धिजीवी आणि श्रमजीवी, आणि आहाराच्या बाबतीत म्हणलं तरी मांसाहार आणि शाकाहारी. बरोबर. तर आपणाला या ठिकाणी कुठल्या अर्थानं, म्हणजे आयुर्वेदाच्या शास्त्रात कुठल्या अर्थानं तुम्ही जीवनशैलीचा कन्सेप्ट जो आहे, मूळ संकल्पना आहे
हे जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. आणि त्याचा काय संबंध, कसा संबंध आहे, मग नंतर खुलासा करता येईल. निश्चितच धन्यवाद. निश्चित. विषय फार चांगला आहे. धन्यवाद सर. सर आपण तेच त्या विषयाकडे वळणारच होतो की वात प्रकृती जी आपण सगळ्या बघितल्या, तर वात प्रकृतीची जीवनशैली कशी असली पाहिजे मग? तर ह्या प्रकृतीनुसार आपण कशा प्रकारची जीवनशैली असावी. जीवनशैली आपण म्हटल्याप्रमाणे श्रमजीवी लोकांची जीवनशैली आणि बुद्धिजीवी लोकांची जीवनशैली किंवा आरामदायी लोकांची जीवनशैली ह्या प्रत्येकाची भिन्न असेल. परंतु आपली प्रकृती कुठली आहे या अनुषंगाने आपण आपली जीवनशैली आम्ही जे मार्गदर्शन करणार आहोत त्याप्रमाणे आपण जर पालन केली तर निश्चितच आपल्याला आरोग्याचा लाभ होऊ शकतो किंवा आपल्याला दीर्घायू सुखी जीवन जगता येऊ शकतं. म्हणूनच आपण ही जीवनशैलीवरती आपण थोडा विचार करूया की विशेषतः वातप्रधान प्रकृतीमध्ये त्यांनी काय खावं, काय खाऊ नये, सकाळी केव्हा उठावं किंवा कशा प्रकारचा असा त्यांची जीवनशैली असावी याबद्दल आपण अधिक सविस्तरपणे पाहूया परत. सर एक स्लाइड आहे का आपल्याकडे त्याची? राईट. वातज आहार विहार वातज प्रकृतीमध्ये आहार विहार आणि जीवनशैली कसा असावी याबाबत आपण पाहूया. त्यांनी जनरली जे आहेत वातप्रधान प्रकृतीचे जे व्यक्ती आहेत किंवा लोक आहेत त्यांनी विशेषतः आहारामध्ये आपल्या गोड, आंबट आणि खारट हे विशेष पदार्थ आपण वापरायला हवेत. तर गोड म्हणजे विविध साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ, त्यानंतर विविध प्रकारचे जे आम्ल पदार्थ आहेत किंवा त्यात ताक आहे यासारखे पदार्थ, त्यानंतर पौष्टिक पदार्थांचं अधिक सेवन करणं गरजेचं आहे कारण प्रकृती वातप्रधान आहे. त्या प्रकृतीचं पोषण नीट व्हायला हवं या दृष्टीने आपण स्निग्ध पदार्थांचं आणि उष्ण पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. उष्ण पदार्थांचं यासाठी की शीत पदार्थाने वातदोषाचा प्रकोप होऊ शकतो, त्यामुळे विविध प्रकारचे वातविकार होतात. त्यामुळे आपण उष्ण पदार्थांचं सेवन, ताजे पदार्थांचं सेवन करणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपण तुरट, कडू आणि थंड पदार्थांचं सेवन प्रमाणातच करणं आवश्यक आहे, अन्यथा वातविकार होण्याची संभावना बळावते. त्याशिवाय विशेषतः पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आपण काळजी घ्यायची आहे, गरम राहणं आवश्यक आहे, अन्यथा वातप्रकोपक विकार होण्याची अधिक शक्यता राहते. म्हणून वर्षा ऋतूमध्ये पंचकर्म सुद्धा स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा करून घेणं, ते वातप्रधान प्रकृतीच्या लोकांनी पंचकर्म सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये विशेषतः स्नेहस्वेदन करून आपण जर बस्ती उपक्रम जर उपयोगात आणला तर स्वस्थ व्यक्तींना वातप्रधान प्रकृतीच्या लोकांना अत्यंत लाभदायी आहे आणि त्यांना आपल्याला त्यांचं आरोग्य नीट राहू शकेल, जेणेकरून की भविष्यात होणारे वातविकार त्यांना होणार नाही. आणि ह्या लोकांनी सहसा AC मध्ये काम करू नये, एसीच्या वातावरणात काम करू नये किंवा ऑफिसमध्ये काम करू नये, कारण ह्या लोकांना AC मध्ये लगेच गेल्यानंतर विविध प्रकारचे वातविकार होण्याची शक्यता आहे. जसं मुखवक्रता होणे, तोंड वाकडे होणे ज्याला म्हणतो आपण, किंवा याला अर्धित म्हणतो अलीकडच्या शास्त्रीय भाषेमध्ये, अर्धित किंवा फेसियल पॅरालिसिस असं संबोधतो. विविध प्रकारचे वातविकार, संधिवात हे बळावण्याची शक्यता आहे. आणि जर स्निग्ध पदार्थांचं सेवन नाही केलं, ज्यातनं आपलं पोषण होणं अशा प्रकारचं आहार सेवन नाही केलं तर विविध प्रकारचे वातविकार कोणते होऊ शकतात त्या प्रकृतीमध्ये हे सुद्धा आपल्याला भविष्यात होणाऱ्या विकारांची शक्यता सांगता येऊ शकते. बरोबर. सर आपण एक फोन घेऊया, चर्चा चालू ठेवूया. केशव शिंदे प्रश्न विचारतायत पंढरपूरवरून. बरं. नमस्कार. हॅलो. हा बोला. हा नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हॅलो. बोला प्रश्न विचारा. हा प्रश्न असा आहे, आमचे ते वातड शरीर आहे ना थोडंसं घरच्यांचं. बरं. हा मग ते वातड शरीर तुमचा प्रश्न सलग विचारा. त्याच्यावर काय म्हणजे तो त्रास होतो ना ते. हा कसं आहे ते आमच्या 1 मिनिट हा त्रास होतो उठताना बसताना गुडघे दुखते, त्याच्यासाठी काय आहे मग तुम्ही? अगदी बरं चालेल, धन्यवाद. सर काय सांगा? आपली प्रकृती जी आहे वातप्रधान आहे असं तुम्ही आताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या निरीक्षणाने ठरवलं असेल तर निश्चितच आपण कशा प्रकारची जीवनशैली अडॉप्ट करणं हे मी तुम्हाला मी सांगेन या ठिकाणी आवश्यक. त्यात विशेषतः ह्या लोकांनी आपण भरपूर विश्रांती घेणं सुद्धा आवश्यक आहे, कारण का अधिक काम करता कामा नये, अधिक परिश्रम करता कामा नयेत. आणि जेवण वेळच्या वेळी करणे गरजेचं आहे किंवा पोटभर जेवण आवश्यक आहे, कारण त्यांना पोषण मिळणे तेवढंच आवश्यक आहे, अन्यथा धातुक्षय होऊन वातप्रकोप होऊन अनेक प्रकारचे वातविकार होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही वातप्रधान प्रकृतीच्या लोकांनी आपल्यासारख्या जर उपवास केला, पुन्हा पुन्हा करत राहिला तर उपवास केला तर आणि संधिवात सारखे आजार हे परत बळावतील किंवा अधिक होऊ शकतात. म्हणून अशा प्रकारचे व्यक्तींनी स्निग्ध आहार घ्यावा, उष्ण आहार घ्यावा आणि त्याशिवाय स्नेहस्वेदन हे उपक्रम सहजपणे आपल्याला तीळ तेल यासारखे पदार्थ आपण सांध्यांच्या ठिकाणी किंवा सर्वांगाला स्नेहाने जर केलात अधिक प्रकारे चांगला आपल्याला फायदा होऊ शकेल. त्याशिवाय स्निग्ध पदार्थ जे आहेत त्या उदाहरण काही सांगू शकाल? स्निग्ध पदार्थ म्हणजे काही स्निग्ध पदार्थांच्या मध्ये दूध आहे, तूप आहे, तीळ तेल आहे
किंवा विशेषतः तिळतेले वातशामक सांगितल्या वातप्रधान प्रकृतीसाठी अत्यंत अनुकूल आणि उपयोगी ठरू शकतात. म्हणून हे स्नेहस्वेदन करा, त्याचा तेल लावा बाहेरून म्हणजे उपयोग आपण, करा बरोबर. किंवा मसाज करा, तेल मसाज करा, बरोबर. यातनं त्यांना अधिक फायदा होऊ शकेल. तर अनेक प्रकारच्या वातविकार जे पुढे होणार आहेत वातप्रधान प्रकृतीमध्ये त्यांना हे आजार होणार नाहीत आणि त्यापासून प्रतिबंधात्मक म्हणून हे उपाय आपण जीवनशैली अडॉप्ट केली, स्वीकारली तर तुम्हाला वातविकारापासून मुक्ती मिळू शकते किंवा डॉक्टरांकडे वारंवार जाण्याची आवश्यकता टाळू शकतो आपण. सर आता हेमंत ऋतू चालू आहे, मार्गशीर्ष पौष, ह्याच्यामध्ये पण वातविकार बळावतात अगदी आपले. विशेषतः वर्षा ऋतूमध्ये हे हो. जास्त बळवतात वातविकार. बरोबर. म्हणून तुम्ही वर्षा ऋतूमध्ये विशेषतः स्नेहस्वेदन किंवा त्याशिवाय बस्ती उपचार हा जर आयुर्वेदिक रुग्णालयात जाऊन किंवा आयुर्वेद तज्ञाकडून घेतला तर अधिक तुम्हाला लाभ होऊ शकेल. ज्या ठिकाणी याविषयी सांगणं आवश्यक आहे. सर आपण आता पुढच्या प्रकृतीकडे वळूया. समजा जर झालं असेल तर पित्त प्रकृती, तर दुसरी आहे आहारशैली. पित्त प्रकृती. तर पित्त प्रकृतीची जी विशेष लक्षणे आहेत मी सांगण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्या आधारे आपली प्रकृती ठरवा. सर आपली त्यानंतर जीवनशैली जी प्रकृती आहे श्वेत, गौर आणि आरक्त वर्णाची जी प्रकृती आहे विशेषतः या प्रकृतीची जी त्वचा आहे मऊ लालसर आणि गौर वर्णाची असते, मध्यम बांधा असतो, प्रमाणात असतो. त्याची जीवनशैली आपण आता या पित्तप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींच्या जीवनशैली संबंधित आपण थोडंसं पाहूया की जेणेकरून की त्यांना त्याचं निश्चितपणे जीवनशैली स्वीकारता येऊ शकेल. तर विशेषतः पित्तप्रधान व्यक्ती जे आहेत ज्यांना निश्चित कळलं आहे त्यांनी आहारात विशेषतः गोड, तुरट आणि कडू या प्रकारचे वापरणं आवश्यक आहे. आपण आहारामध्ये विशेषतः कडू पदार्थ फार कमी वापरतो. मेथी आहे किंवा सोप आहे, ते तिक्त रसप्रधान औषध आहे, हे वापरत राहणं आवश्यक आहे या प्रकृतीमध्ये. नाहीतर विविध प्रकारचे जे पित्तप्रधान आजार आहेत, आम्लपित्त आहे किंवा शिरोदाह आहे किंवा सर्वांगदाह आहे, ह्या प्रकारे किंवा सारखंच या रुग्णांना काय होतं नेहमीच ताप आल्यासारखं वाटतो, ते सांगतात मला अंगातून ताप आहे. या लोकांनी जर अशा प्रकारचे जर जीवनशैली अडॉप्ट केली तर अशा व्यक्तींना तर अशा लोकांनी विशेषतः आहारामध्ये उष्ण, तिखट आणि आंबट पदार्थ खाऊ नयेत, कमी खावेत. मी खाऊ नयेत म्हणजे पूर्ण सोडायची आवश्यकता नाही, कमी प्रमाणात नियंत्रणात घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय दिनचर्यामध्ये त्यांनी विशेषतः उन्हामध्ये काम करू नये, भट्टीजवळ काम करू नये. त्यांनी विशेषतः पित्तप्रधान प्रकृतीच्या लोकांनी एसीमध्ये थंड हवेखाली किंवा थंड हवेत झाडाखाली किंवा जिथे थंड आहे किंवा सावलीत आहे काम केलं तर अधिक उपकारक ठरू शकते. त्यांना होणारे जे पित्तचे विकार आहेत, पित्तप्रधान दोषाचे विकार आहेत ते होणार नाहीत. तर त्याशिवाय आता आपण पुढच्या प्रकृतीकडे वळूया. ती प्रकृती कफप्रधान. आता या कफप्रधान प्रकृतीच्या लोकांमध्ये आपण कशा प्रकारचे निरीक्षण असतात आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली आहे. त्या अनुषंगाने आपली प्रकृती ठरवून झाली असेल की प्रकृती कफप्रधान असेल तर जनरली हे कफप्रधान प्रकृतीचे लोक सर्वसामान्यपणे आपण सहजपणे ठरवू शकतो. हे लोक थोडेसे निष्क्रिय म्हणण्यापेक्षा थोडे मंद असतात. त्यांची क्रिया करण्याची आपण 4 वेळा प्रश्न विचारला तरी ते एखाद्या वेळेस उत्तर देतीलच, एखाद्या वेळेस उत्तर देतील, अत्यंत हळूहळू बोलतील, धीरगंभीर बोलतील. त्यानंतर ह्यांची वागणूक सुद्धा ही कशी असते, विशेषतः शांत, मनमिळावू आणि इतरांचं मन जिंकून ही प्रकृती विशेषतः तर आपल्याकडे कफप्रधान प्रकृतीची स्लाइड यात आहेत ती आपण पाहून ठरवू शकतो. ही प्रकृती जी आहे स्थूल असते आणि विशेषतः तेलकट आणि मऊ जी गौरवर्णाचे असतात, झोप हे भरपूर शांत घेतात, कफच प्रकार. आणि विशेषतः आपण त्यांनी जीवनशैली कुठली अडॉप्ट करावी याबद्दलचं आपण आता बघूया. आरोग्यदायी आणि उपकारक राहण्याच्या दृष्टिकोनातून कफच प्रकृतीच्या लोकांनी विशेषतः आहारामध्ये तुरट, कडू आणि तिखट पदार्थ, हलका आहार घेणे आवश्यक आहे. जे की गुरुस्निग्ध पदार्थ टाळावेत जेणेकरून की त्याने परत ते नीट पचण्यासाठी कफप्रधान प्रकृती असल्यामुळे त्यांना अग्निबंध होण्याची लगेच शक्यता असते किंवा आमवात सारखे आजार, ग्रहणींचे आजार किंवा ज्याला आपण म्हणू ऊर्ध्व पचनव संस्थेचे आजार विशेषतः होतात. त्यात प्रतिशय आहे, कास आहे, ज्याला आपण खोकला म्हणतो. त्याशिवाय ऊर्ध्व जत्रुगत विकार, विशेषतः फुफ्फुसगत विकार, हे कफप्रधान विकार, आमवात, ग्रहणी, कफज ग्रहणी यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. वारंवार या लोकांना पुन्हा पुन्हा प्रतिशय होत आहे, कास होतं. मग अशा लोकांनी जर ही जीवनशैली जर स्वीकारली, गरम पाणी यांनी थंड पाणी प्यायला नको, टाळायला हवी. थंड पाणी काही लोक आपण पाहिलं की वर्षाचे 12 महिने थंड पाणी प्यायला लागतात. प्रकृतीचं अज्ञान असल्या कारणाने आपलं प्रकृती कफप्रधान आहे ठरल्यानंतर कळल्यानंतर किमान आपण वर्षाचे 12 महिने पाणी प्यायला, थंड पाणी प्यायला नको. ठीक आहे की उन्हाळ्यामध्ये किंवा असं ज्याला आपण उष्ण जो कालावधी आहे ज्याला आपण उन्हाळा म्हणतो, या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे थंड पाणी ठीक आहे जेणेकरून की पित्तशमन होऊ शकेल. परंतु
कफप्रधान प्रकृती लोकांनी सहसा माठातलं पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी